तुम्ही महाराष्ट्रामध्ये कुठेही जागा घेताय ऍग्रिकल्चर लँड, तर त्यावेळी तुम्ही कोणकोणते डॉक्युमेंट बघितले पाहिजे. सातबाराचा उल्लेख कित्येक मराठी मूव्हीज मध्ये झालेला आहे, रोजच्या बोलण्या चालण्यामध्ये पण असतो. सातबारावरून तुम्हाला कळतं की ती जागा ऍक्च्युली आहे किती, म्हणजे ती किती गुंठे आहे, किती एकर आहे, ती बागायती जमीन आहे की ती भात शेतीची जमीन आहे, किंवा त्याच्यामध्ये पोट खराब किती आहे. पण सातबारा वाचणं हे पण एक टेक्निक आहे. कारण कसं आहे की कधी कधी सातबारावरती एकच नाव असतं आणि त्याच्या पुढे लिहिलं असतं एकुप्र. आता हे एकुप्र म्हणजे काय, तर एकुप्रचा फुल फॉर्म आहे एकत्र कुटुंब प्रमुख. पूर्वीच्या काळी कसं होतं की जमिनीची जेव्हा सातबाऱ्यावरती नावं लावली जायची ना, वडिलांचा जर मृत्यू झाला तर घरातल्या सगळ्यात मोठ्या मुलाचं नाव त्या सातबाऱ्यावरती लागायचं, बाकीच्यांची नावच लागायची नाहीत. कारण त्याच्या पुढे लिहिलं जायचं एकुप्र, म्हणजे तो एकत्र कुटुंब प्रमुख आहे. म्हणजे याचा अर्थ असा होतो का की बाकीची जी भावंड होती त्यांचा त्या जागेवरती हक्क नाही का? येस, त्यांचा पण त्या जागेवरती हक्क आहे. त्याच्यामुळे आता जर तुम्हाला तशा प्रकारची जागा घ्यायची असेल तर सगळेच्या सगळे पैसे त्या व्यक्तीला देऊन चालणार नाही, तर त्याला आधी वारस तपास करावा लागेल, त्यांच्या भावंडाची नावं लावून घ्यावी लागतील आणि मग तुम्हाला व्यवहार करायचा आहे तो त्या सगळ्या भावंडांबरोबर करावा किंवा त्या भावंडांच्या मुलांबरोबर.